नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी झटपट पद्धतीने घरच्या घरी अगदी परफेक्ट हॉटेल स्टाईल रेस्टॉरंटसारखा पास्ता कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत. चला आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण पास्ता बॉईल करून घेणार आहोत, त्याला उकळून घेणार आहोत. त्यासाठी काय करायचं, कढई किंवा पॅन गरम करून घ्या. त्यामध्ये आपला जेवढा पास्ता आपण घेणार असू तेवढा पास्ता अगदी सहज पाण्यामध्ये बुडेल इथपर्यंत आपल्याला पाणी आता गरम करून घ्यायचं आहे. तर आपला पास्ता एकमेकाला चिपकू नये म्हणून काय करायचं, यामध्ये तेल किंवा तूप बटर टाकून घ्यायचं. त्यामुळे एकमेकांना आपला शिजल्यानंतर पास्ता हा अजिबात चिपकत नाही. म्हणून इथे मी अगदी थोडंसं असं तेल टाकलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ, बरेच जण मीठ घालतात किंवा नाही देखील घालत, तर आपल्या आवडीनुसार आपण मीठ घालायचं आहे की नाही ते आपण ठरवून घ्यायचं. तर इथे काय केलं आहे, मी अगदी थोडंसं मीठ घातलं आहे. त्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स केलं आहे आणि त्यावरती झाकण ठेवून पाण्याला आपल्याला हलकीशी उकळी येऊ द्यायची. तर तुम्ही बघा, थोड्या वेळानंतर आपल्या पाण्याला हलकीशी उकळी आली. त्यामध्ये लगेचच आपण आता पास्ता घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनटं आपल्याला आता हा पास्ता उकळून घ्यायचा आहे, बॉईल करून घ्यायचा. अगदी पटकन आणि झटपट असा तो शिजून तयार होतो, म्हणून जास्त वेळ अजिबात त्याला लागत नाही. तर 2 ते 3 मिनटानंतर तुम्ही बघा, जो आपला पास्ता होता हलका झाल्यानंतर तो काय होतो, पाण्याच्या वरती येतो. म्हणजे अगदी परफेक्ट पास्ता आपला शिजून तयार झाला आहे, अगदी सहज आपल्याला समजतो. तर लगेच गॅस हा बंद करायचा. बंद करून लगेचच या गरम पाण्यातनं आपल्याला पास्ता काढून घ्यायचा आहे. पास्ता हा गरम पाण्यामध्ये ठेवू नका, त्यामुळे काय होईल, एकमेकांना आपला पास्ता लागेल आणि ओव्हर कुक देखील तो होऊ शकतो. म्हणून काय करायचं, लगेचच त्याला एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्या आणि त्यावरती पुन्हा आणखी अगदी थोडंसं गार पाणी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यामुळे आपला पास्ता हा एकमेकांना चिपकणार नाही. तर ह्या 2 ते 3 टिप्स लक्षात ठेवा, त्यामुळे अगदी परफेक्ट आणि अगदी छान असा आपला पास्ता तयार होतो. पास्त्याला फोडणी देण्यासाठी साईडला लगेच आपण पॅन गरम करून घेतला आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतले. अजिबात आपल्याला जास्ती तेल वापरण्याची गरज नाही. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला बारीक चिरून घेतलेला अगदी भरपूर असा कांदा हलकासा मऊ होईपर्यंत आपल्याला या तेलामध्ये याला परतून घ्यायचा आहे. अगदी जास्त वेळ आपल्याला कांदा हा परतून घ्यायचा नाही, फक्त हलकासा मऊ होईपर्यंतच आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपला हलकासा मऊ होईपर्यंत कांदा झाल्यानंतर लगेच यामध्ये बारीक चिरून घेतलेले टमॅटो, बारीक चिरलेला गाजर, यामध्ये शिमला मिरची आपल्याला हवे त्या आपण यामध्ये भाज्या ॲड करून त्यांना मिक्स करून यांना देखील हलकासा मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. अगदी जास्ती ओव्हर कुक आपल्याला करून घ्यायचं नाही. तर काय करायचं, आता ह्या भाज्या व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायच्या. मिक्स करून झाल्यानंतर एखादा मिनिटभर आता आपण यावरती झाकण ठेवून यांना छान मऊ करून घेऊया, म्हणजे पटकन आपला पास्ता हा करून तयार होईल. तर इथे 1 मिनिटभर मी झाकून घेतलं होतं. त्यानंतर जे आपले टमाटे आणि गाजर होते अगदी छान मऊ झाले. त्याला पुन्हा आणखी व्यवस्थित मिक्स करून घेतले. या पद्धतीने झाल्यानंतर काय करायचं, लगेच जो विकत मिळतो तो मसाला आपण यामध्ये टाकून घेऊया. तर आता आपल्याला किती तिखट वगैरे आणि किती प्लेट बनवतो आहे त्यानुसार आपण हा मसाला वापरून घ्यायचा. 1 प्लेटसाठी ही जी पॉकेट असतं ते अगदी पुरेसं असतं. इथे आपल्याला काय करायचं असतं, जर आपण विकतचा मसाला वापरत असतो ना, त्यामध्ये आपल्याला काही ॲड करायचं नसतं. मीठ वगैरे किंवा कुठलाही मसाला आपल्याला घालण्याची किंवा सॉस घालण्याची गरज नसते. मसाला घातल्यानंतर त्याला व्यवस्थित फक्त मिक्स करायचा अर्धा मिनिटभर आणि त्यानंतर जे आपण पास्ता शिजवून घेतलेला होता तो आपण यामध्ये टाकून फक्त याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला विकतचा मसाला वापरायचा नसेल तर आपल्याला घरगुती मसाल्यांमध्ये जर बनवायचं असेल तर त्यामध्ये आपल्याला अगदी थोडीशी टोमॅटो, चिली हे प्रकारचे सॉस आपल्याला त्यामध्ये वापरावं लागतात आणि तरच छान त्याची चव येते. तर आता मसाला हा व्यवस्थित यामध्ये एकजीव झाला पाहिजे, त्याकरिता काय करायचं, अगदी थोडंसं 2 ते 3 चमचेभर पाणी घालायचं. त्यामुळे काय असतं, तो मसाला असतो ना तो व्यवस्थित पास्त्याला लागतो. तर इथं मी अगदी थोडंसं पाणी घातलं आहे. पाणी घातल्यानंतर याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त अर्धा ते 1 मिनिटभर आपल्याला फक्त मंद आचेवरती याला पुन्हा मिक्स करत शिजवून घ्यायचं आहे. जास्त वेळ आपल्याला नंतरून शिजवून घेण्याची गरज नाही. आधीच आपला पास्ता अगदी परफेक्ट शिजलेला असतो. तर तुम्ही बघा, अगदी छान असा आपला पास्ता हा तयार झाला आहे. घरगुती पद्धतीने अगदी रेस्टॉरंट स्टाईल असा आपल्याला पास्ता हा आपला परफेक्ट तयार आहे. रेसिपी आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करायला